आज मी वेगळ्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे घरगुती हिंसाचार। घरामध्ये भरपूर बायकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व गोष्टींचा त्रास होत असतो, पण त्या कोणाजवळही बोलत नाही आणि त्यांना कायदेशीर माहिती नसल्यामुळे त्या गपचूप सगळं सहन करत असतात। मार म्हणा किंवा जे टोमणे मारणं असतं, जेव्हा आर्थिक त्रास दिला जातो पैशांच्या बाबतीमध्ये, या सर्व गोष्टी त्या सहन करतात। यासाठी मी आज आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। आपण ही कायदेशीर माहिती संपूर्ण नीट ऐका आणि तुमच्या जवळच्या जर कुणाला हा त्रास होत असेल तर त्यांना देखील शेअर करा आणि त्यांना माहिती द्या। तर घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 नुसार घरातील कोणत्याही महिलेवर होणारा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक किंवा लैंगिक छळ हा घरगुती हिंसाचार मानला जात असतो। जसं की पत्नीला मारहाण करणे, शिवेगाळ करणे, सतत अपमान करणे, घर खर्चासाठी पैसे न देणे, माहेरून पैसे म्हणजेच रुपये आणण्यासाठी जबरदस्ती करणे, स्त्रीच्या इच्छेविरुद्ध वागणे, तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणे, ह्या सर्व गोष्टी यात येतात। ही सर्व कृत्ये घरगुती हिंसाचाराच्या श्रेणीमध्ये येऊ शकतात। पण जर एखादी महिला अशा छळाची बळी होत असेल तर तिला कायद्याने अनेक अधिकार दिलेले आहेत। ती न्यायालयात जाऊन संरक्षण मागू शकते, तसेच निवासाचा अधिकार म्हणजेच राहण्याचा अधिकार मागू शकते, तसंच आर्थिक मदत मागू शकते, नुकसान भरपाई देखील मागू शकते आणि मुलांच्या तात्पुरत्या ताब्याबाबत देखील आदेश मागू शकते। म्हणजेच न्यायालयात ह्या सर्व गोष्टी ती मागू शकते। तसंच वैद्यकीय आणि कायदेशीर मदत देखील मागू शकते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा केवळ विवाहित महिलांसाठीच नाही तर काही परिस्थितींमध्ये एकत्र राहणाऱ्या महिलांनाही संरक्षण देत असते। तसेच म्हणजे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी देखील ह्या संरक्षणाचा त्यांना फायदा होत असतो। म्हणजे हे संरक्षण त्यांच्यासाठी देखील आहे। महिलेने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संरक्षण अधिकारी म्हणजेच प्रोटेक्शन ऑफिसर यांच्याकडे किंवा न्यायालयामध्ये तक्रार दाखल करू शकते ती। तसंच घरगुती हिंसाचार हा फक्त कौटुंबिक वाद नसून एक गंभीर कायदेशीर गुन्हा आहे। कोणतीही महिला अन्याय सहन करण्यास बांधील नाही। जर तुम्ही तुमच्या ओळखीतील कोणी महिला अशा प्रकारच्या छळाला सामोरे जात असतील तर योग्य वेळी कायदेशीर सल्ला त्यांना द्या आणि आपल्या हक्काचे संरक्षण करा। काय होतं, बायकांना आपल्याला त्रास झाल्यावर आपण कंप्लेंट कुठे करायची हे देखील माहिती नसतं, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। नक्की हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि आवडल्यास कॉमेंटमध्ये मेसेज करून नक्की सांगा। धन्यवाद।